महाराष्ट्रातील पूरस्थितीवर अमित शहांचा मुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद। तर पूरस्थितीचा गृहमंत्री अमित शहांनी घेतला आढावा। केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचेही आश्वासन। नाशिक त्र्यंबकेश्वर वाहतूक 3 तासांनंतर सुरळीत सुरू। पिंपळगाव बहुला या ठिकाणी पुलावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू। त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांना दिलासा। मुसळधार पावसानं सिंहस्थानच्या पूर्वतयारीला या ठिकाणी फटका। पालिकेनं सिंहस्थसाठी उभारलेलं तात्पुरतं ऑफिस गेलं वाहून। तपोवन परिसरामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नुकसान। खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे आता पुण्यातील एकता नगर जलमय। तर 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी। जनजीवन विस्कळीत, वाहनही पाण्याखाली। खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली। साताऱ्यात विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू। घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे दुर्घटना। फलटण तालुक्यातल्या खामगावातली ही दुर्दैवी घटना। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी आज विधानभवनात बैठक। तर शरद पवार बैठकीसाठी विधानभवनात येणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। मुंबईतील मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज आढळल्यामुळे खळबळ। तर काही दिवसांपूर्वीच मनोरी किनाऱ्यावर सुद्धा आढळलं होतं जहाज। भारतीय तटरक्षक दलाकडून आता तपास सुरू।